मित्र हो, सर्व दुःखाच्या मुळाशी काय आहे? प्राध्यापिका आदरणीय सुमती पवार यांच्या हृदयस्पर्शी शब्दामध्ये अभिवाचन उमेश शिंदे. आहे फलाशा कारण सर्व दुःखाच्या मुळाशी, मरू देत नाही जगू सदा ठेवते उपाशी. घरीदारी हेच दुःख आहे मित्र हो, घरीदारी हेच दुःख. मी किती हो राबते, नाही कदर कुणाला दुःख वाढवून घेते. मी करतो, मी करते, कुणासाठी हो करता? मी करतो, मी करते, कुणासाठी हो करता? तुमचाच संसार तो, त्याच्यासाठीच राबता. मुलेबाळे तुमचीच, तुमचाच तो संसार, मग कसे काय सांगा करता हो उपकार? चिमणीही राबते नि कावळाही राबतोच ना. वाघसिंह निसिंह लेकरांना सांभाळतो, ते सांगतात कोणा? इतके कसे ते शहाणे? आम्ही मात्र उठसूट घालतो सोगाराने. हे मी केलं, ते मी केलं, अहो तुम्ही नका करू. उठसूट वेठीलाही घरातले नका धरू. जे जे झेपेल तुम्हाला तेवढंच फक्त करा. आहे संसार आपला हा, हेच फक्त ध्यानी धरा. तुम्ही करता अपेक्षा तेही तुम्ही करू नका. तुम्ही करता अपेक्षा तेही तुम्ही करू नका. मी हे केलं म्हणून त्याने अपेक्षाही धरू नका. फलाशाही धरू नये, कृष्ण तुम्हाला सांगतो. मित्र हो, फलाशाही धरू नये, कृष्ण तुम्हाला सांगतो. मजवरी ते सोपवा, मी तो सारेच सांगतो. कृष्णार्पण म्हणावे नि फलाशाही ती टाळावी. मूळ दुःखाची अपेक्षा आधी तिला जाळावी. मूळ जाता खोड जाई जळून, झाड ते जाईल. मित्र हो, मूळ जाता खोड जाई जळून, झाड ते जाईल. अपेक्षारहित जीवन फार सुंदर होईल. अपेक्षारहित जीवन फार सुंदर होईल. खूप धन्यवाद.